लक्षात घेतल्या तर अनेक जणांना असं वाटतं की काँग्रेसचा ह्याच्यामध्ये नक्कीच दोष आहे। परंतु आपण थेट आता नेत्यांशी संवाद साधूया। आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप, भाजपचे प्रवक्ते आणि महापालिकेतले मुंबईतले गटनेते गणेश खणकरजी, तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते जयेश माणी। आपल्या तिघांचंही मी स्वागत करते। प्रशांतजी, एकंदरीतच आपण जर कल बघितलेला असेल तर ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की अनेकांना असं वाटतंय की काँग्रेसची ह्याच्यामध्ये चूक आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेकडनं पूर्ण आणि फक्त काँग्रेसलाच दोष दिला गेलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं। नक्की भूमिका काय याबद्दल काँग्रेसची? याच्यामध्ये काँग्रेसची भूमिका स्वच्छ होती। आम्ही पुणे मुंबई किंवा चंद्रपूर असेल किंवा दिल्लीपर्यंतचा जो प्रवास आहे, म्हणजे तो महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय असेल, विधानसभेच्या निवडणुका असेल किंवा लोकसभेच्या निवडणुका असेल, याच्यामध्ये भाजपच्या विरोधातली सर्व विरोधकांची एक चांगली मोठ बांधण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। लोकसभेला विधानसभेला सुद्धा काँग्रेस पक्षाने या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेतली। याच्यामध्ये कुठेतरी प्रादेशिक पक्षांना बरोबर घेऊन जात असताना त्यांना मोठेपण दिलेलं आहे। असं असताना ज्या पद्धतीने नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, याच्यामध्ये मात्र या सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापले विचार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर नेण्याचे प्रयत्न केले। असं असताना खरं पाहता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकूणच निकालानंतर किंवा आता काल परवाच्या जिल्हा परिषदेच्या निकालानंतर तरी आता डोळे उघडायला हवेत अशा प्रकारची माफक अपेक्षा या ठिकाणी सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे। असं असताना जे चंद्रपुरात झालंय ते एकूणच इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही राजकीय विरोधी पक्षांना या संदर्भामध्ये भाजपच्या विरोधात खरंच लढायचे का नाही अशा प्रकारची शंका येण्यासारखा प्रकार आहे। चंद्रपुरामध्ये शिवसेनेने या ठिकाणी इमानतबारी आमच्यावर राहायचं व्यवस्थित त्या ठिकाणी निर्णय घेतला असता तर आज त्या ठिकाणी काँग्रेसचा महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपमहापौर नक्की झाला असता। शेवटी तुम्हाला उपमहापौर पदच घ्यायचं होतं तर ते तुम्ही काँग्रेसकडून का घेतलं नाही? एकीकडे तुम्ही बेंबीच्या देठापासून या ठिकाणी भाजपने आमचा पक्ष कसा चोरला, भाजपने आमचा एकूणच या ठिकाणी चिन्ह कसं पळवलं, बरोबर आहे। नक्कीच। त्यामुळे जयेशजी, एकंदरीत तुम्हाला भाजपच्या विरोधात लढायचं आहे की नाही इतकी शंका यावी अशी परिस्थिती असं म्हणतायत इथे प्रशांतजी, काय म्हणाल याबद्दल? चांगलं आहे। मला 2018चं मध्य प्रदेश निवडणूक आठवते, जिथे भाजपला 109 जागा होत्या, काँग्रेसला 114 जागा होत्या। 2017ची गोवा निवडणूक आठवते, जिथे काँग्रेसला 17 जागा होत्या, भाजपला 13 जागा होत्या। भारतीय जनता पार्टीला अनेक ठिकाणी अशा पद्धतीने चांगल्या जागा भाजपपेक्षा मिळून सुद्धा त्यांचा प्रमुख पदांवरती म्हणजे मुख्यमंत्री असेल किंवा आता महापौर पदावरती त्यांचा माणूस न बसण्याचा ज्या पद्धतीची त्यांची कार्यपद्धती आहे त्याच्यामुळे ही त्यांची सवय झाली असावी कदाचित की ते सतत दोष देत राहतात। मला या ठिकाणी काँग्रेसला दोष द्यायचा नाही, पण आता प्रशांत कांबळे सर एवढ्या तावातावाने बोलतायत। प्रशांतजी, हेच जर आपण 5 दिवसांपूर्वी आपल्या नेत्यांना सांगितलं असतं, तिथल्या त्या मेघना बोर्डीकर मॅडम आणि वडेट्टीवार साहेबांनी मिळून जर समजा एक उमेदवार ठरवून सांगून टाकलं असतं तर विषय संपला असता। तुम्ही स्थानिक लेवलला, बरं त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगतो, माझ्या पक्ष नेतृत्वाने हे अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की चंद्रपूरला जे झालं ते चूक आहे। चंद्रपूरच्या घटनेची कुठलीही माहिती शिवसेना भवनला किंवा पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली नाही आणि तिथे स्थानिक लेवलला तो निर्णय घेतला गेला। उद्या जर भाजप बरोबर जायची वेळ आलीच तर आपण विरोधामध्ये बसलं पाहिजे, ही अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली गेलेली आहे। एखाद्या ठिकाणी काय घडलं याला केवळ एकच परिमाण, बरं आमची लोक भाजप बरोबर गेली असं म्हणत असताना वंचितची जी 2 माणसं होती ती सुद्धा सभागृहात नव्हती। नक्कीच तुमचा रोख कळलेला आहे आणि हाच मुद्दा आहे जयजी की सातत्याने आज संजय राऊत सुद्धा असं म्हणाले की आम्ही भाजप बरोबर गेलेलो आहोत, असं नाहीये, केवळ हा तिथलं स्थानिक समीकरण आहे। गणेशजी, याबद्दल भाजपची भूमिका काय? बघा, भाजपची भूमिका अशी आहे, शेवटी निवडणूक संपल्यानंतर त्या ठिकाणी जे काही काँग्रेसमध्ये चालू होतं ते आपण सर्व पाहिलं असेल। निवडणूक होती महानगरपालिकेची आणि वाद पोचला थेट दिल्लीपर्यंत। म्हणजे महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख नेत्यांमध्ये, त्यातही धानोरकर या तशा खासदार आहेत, पण त्या काय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये नेतृत्व म्हणून काही त्यांचं तेवढं नाव घेतलं जात नाही। त्या खासदार असल्या तरीसुद्धा ते चंद्रपूर विभागापुरतं त्यांचं नेतृत्व असेल। वडेट्टीवार मात्र यांचं महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये असलेलं वजन, त्यांची कार्यपद्धती किंवा विधानसभेतला त्यांचा अनुभव, त्यामुळे ते आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत। पण या दोघांमधला वाद म्हणजे दोघांनी वेगळा गट स्थापन करणं, ती वेगळी गटनोंदणीसाठी जाणं, थेट दिल्ली दरबारी तो वाद जाणं, दिल्लीला जाऊन आल्यानंतर सुद्धा की हा वाद संपला आणि आम्ही एक संघ आहोत, ठीक आहे असं दिसलं नाही।
त्यामुळे आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी आम्ही प्रयत्न केला असेल तर ह्यात आमचं काय चुकलं. बरं. दुसरी बाब, त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी स्पष्टही सांगितलं. अर्थात आत्ता शिवसेनेचे प्रवक्ते या ठिकाणी जे सांगतात आणि काल त्यांच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जी प्रतिक्रिया दिली यामध्ये विसंगती. आता मला त्यात जायचं नाही आहे. मी एकच बाब यामध्ये म्हणतो की काँग्रेसमधल्या अंतर्गत वादावरती विषय म्हणजे पडदा टाकण्यासाठी महाराष्ट्रातलं नेतृत्व कुठे कमी पडतंय का, तो त्यांनी अंतर्गत विचार करावा. बरं प्रशांतजी, एकंदरीत म्हणजे भाजपचं सुद्धा असं म्हणणं आहे की तुम्ही दोघांच्या भांडणाला तिसऱ्याचा लाभ झालाय असंच कुठेतरी म्हटलं जात आहे आणि अंतर्गत वादावरती दोन्ही बाजूने बोट ठेवलं जाते. तुम्ही काय बोला?